मला प्रामाणिकपणे असं वाटतं की सामान्य माणसाला कोकणातली ओळख 700 किलोमीटरवर असणारा बांदा असेल, तिथे ठाण्यापर्यंत असेल, हा सर्व या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या 4 दिवसात पाहायला मिळतो। अतिशय सुंदर, मनापासून या उपक्रमाचं अभिनंदन। आणि या उपक्रमाला नवाते साहेबांसारखे युटोपिया सिटीचे स्पॉन्सर आहेत, अजून बरेच स्पॉन्सर याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यामुळे हे शक्य होतं। आता यांनी हे जी मांडणी केली आहे, ती मांडणी अति गतीने पुढे नेण्याचं काम आमच्यासारख्या राजकीय सामाजिक कार्याने केलं पाहिजे। ती जबाबदारी आम्ही आमची नक्की त्यातली उचलू। कोकण हा भाग सगळं समृद्ध असून सुद्धा दुर्लक्षित, तिथे पोचायचं कसं या प्रश्नामुळे दुर्लक्षित राहिलेला भाग होता। परंतु आता इतक्या लोकांचा इथे सहभाग जो बघितला आणि मोठ्या संख्येने लोक येतात, त्यामुळे ही मागणी वारंवार विधानसभेत किंवा लोकांची कोकणातल्या होतीच। पण आता हा जनमताचा रेटा इतका प्रचंड होईल या निमित्ताने की नक्कीच सरकारला ह्याचा विचार करावा लागेल आणि तात्काळ चौपदरी करण्याच्या दृष्टीने जे काही कुठले अडथळे असतील ते लवकरात लवकर दूर करून मला असं वाटतं कोकणी माणसाला गावाला जायला आणि यायला आणि एकंदरीतच पर्यटकांना खूप यापुढे सोपं होईल। हा जनमताचा रेटा आवश्यक होता आणि तो या निमित्ताने मला असं वाटतं की तो एक उभा राहील आणि ही कोकणासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे। नाही, मुख्य म्हणजे भाग असा आहे की कोकणामध्ये एक गोष्ट अशी आहे की काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी याच्यावर शिक्के मारून ठेवलेले आहेत की त्या ह्याच्या आहेत काय फॉरेस्टच्या आहेत, ते काढून टाकले पाहिजे। त्याच्यातून विकास कसलाच होत नाही। त्यानंतर मासेमारीचा धंदा फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं मी स्वतः खूप प्रयत्न करतो आहे। आणि हे सगळे जे प्रश्न आहेत, पर्यटनाचे असेल, रस्त्याचा असेल आणि मुख्य म्हणजे मासेमारीचा असेल, शेतकऱ्यांचा कोकणातला प्रश्न असेल, बागायतीचा प्रश्न, या संबंधामध्ये मी सातत्यानं हे प्रश्न मांडत असतो, त्याच्यासाठी झगडत असतो। आणि कोकणातला जो माणूस मुंबईमध्ये आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। आपण जे म्हणालात त्याच्याशी मी सहमत आहे। मुंबई ही कोकणाचीच आहे आणि कोकणी माणसांनी इथेसुद्धा संघटित होऊन कोकणाकडे लक्ष जास्त दिलं पाहिजे, जेणेकरून कोकणाचा विकास होईल। कोकणाच्या विकासाच्या बरोबर आपला स्वतःचाही विकास होईल।